वर्षा चांदेकर तुम्हीच ना? हो मीच. आपण कोण? हो या आहे. मॅम तुमच्यासोबत एक ऑनलाईन फ्रॉड झाला होता, त्या रिलेटेड मला बोलायचं आहे. मॅम ज्या नंबरवर ना तुमच्या नंबरवर कॉल आला होता तो नंबर तुम्ही मला दाखवू शकता का? हा दाखवा. हा नंबर आहे आणि माझ्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुद्धा होते. तुम्ही ती कॉल रेकॉर्डिंग मला दाखवू शकता? हा दाखवतो. ओके मॅम, मला जी हवी असलेली माहिती आहे ती मी सगळी घेतलेली आहे. तरी सुद्धा मला अजून जर काही गरज लागलीच तर मी तुमच्याकडे पुन्हा येईन. ठीक आहे, थँक्यू. शेखर, वर्षा चांदेकरांना जो कॉल आला होता त्या कॉलची लोकेशन एकाच वेळी 15 वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. हे बघ, मी मॅप पण काढला. हे कसं शक्य आहे? हॅकर आहे, काही करू शकतो. आणि त्या हॅकरची आणि वर्षा चांदेकरांची जी कॉल रेकॉर्डिंग आहे त्यातून सुद्धा काही मिळालं नाही. ती कॉल रेकॉर्डिंग ऐकतोस का जरा? एक मिनिट. गुड इव्हनिंग मॅम, मी HDFC बँक मधून बोलत आहे. माझं बोलणं मिस वर्षा चांदेकर यांच्यासोबत होत आहे का? हा बोलते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल? तुमच्या बँक अकाउंटला आज आपल्या बँक मध्ये 15 वर्ष पूर्ण होत आहेत. हा काय? हो मॅम, आणि आपल्या बँकची पॉलिसी आहे की ज्यांच्या अकाउंटला 15 वर्ष पूर्ण होतात त्यांना फॉरेन ट्रिप करायची संधी मिळते. थोडा अजून आणि आपल्या बँकची पॉलिसी आहे की ज्यांच्या अकाउंटला 15 वर्ष पूर्ण होतात त्यांना फॉरेन ट्रिप करायची. बॅकग्राऊंड रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येतोय. रेल्वेच्या हॉर्नच्या आवाजाने काय समजणार आहे? ओंकार, एकाच वेळी 15 जागेवर ही लोकेशन स्ट्रेच झाले. आता तू चेक कर की या 15 ठिकाणावरून रेल्वे स्टेशन कोणत्या ठिकाणी? हे बघ, ही 15 लोकेशन आहे. या 15 लोकेशन पैकी रेल्वे स्टेशन कोणत्या ठिकाणी तुला माहिती आहे का? हा, चेक कर. या 15 लोकेशन पैकी खोपोली या ठिकाणावर रेल्वे स्टेशन आहे. खोपोली. वर्षा चांदेकर प्रकरण कुठपर्यंत आलाय? आपल्याला लवकर त्या प्रकरणाचा छडा लावावा लागेल. हा देशर आहे. अजून तरी काही सर नाहीये अपडेट, पण काल क्राईम झालेला आहे आणि काल व्हिडिओ कॉल करून आपला चेहरा बदलून त्या मुलाने पैशाची मागणी केलेली आहे. हे प्रकरण दिवसांदिवस खूप वाढत चाललेले आहे. त्या लोक इतके बदमाश आहेत ना, यांच्या साध्या भल्या चेहऱ्यावरील लोक अंधा विश्वास ठेवून फसून जातात. चला. ओके सर, आपल्याला कंट्रोलचा कॉल आलेला आहे. जे आपण लोकेशन ट्रॅक करत आहेत ते आपल्याला मिळालेली आहे. कुठे मिळाले? खोपोली. खोपोली. आपल्याला लवकर निघायला लागेल. अहो पाटील, वाट कसली बघताय, निघा.
कर ना शूट, कर शूट. पण शूट करण्याच्या आधी खाली तुझ्या मुलासोबत कोण आहे कोण नाही हे तरी माहिती करून घे. प्लीज प्लीज माझ्या मुलाला काही नका करू. मी तुम्हाला हवं ते सगळं सांगायला तयार आहे. प्लीज माझ्या मुलाला काही नका करू. सोडतो तुझ्या मुलाला. पण मला एक सांग, हे सगळं कारस्थान रचणारा तुझा मास्टर माइंड बॉस कुठे भेटेल? मला खरंच माहित नाही तो कोण आहे. मी त्याला अजून बघितलं सुद्धा नाहीये. मला फक्त एक फोन येतो इनसाइड वर्ल्ड बंगलो मधून. तिथे मग आमची मीटिंग होते आणि तिथूनच मला ऑर्डर दिले जातात की पुढे काय करायचंय ते. इनसाइड वर्ल्ड. शिखर, पोलीस आलेत, पळ. पकडा दे ना. पकडा दे ना. बघा इकडे. आता जर गेले बाहेर ते कोण होते? बोल लवकर. मला नाही माहिती खरंच. खरं बोल लवकर. मी खरं सांगते, मला नाही माहिती. ते दोघे पळून गेले, त्यांचा आयडी सापडला आपल्याला नाही बघा. आयडी. एक सेकंड. हॅलो, कंट्रोल रूम. हा जय, मी अभिषेक दीक्षित बोलतो, सायबर क्राईम ब्रांच मुंबई. आपल्याला एका आयडीची इन्फॉर्मेशन काढायची होती. हा, लिहून घ्या. हा, ठीक आहे. हा जय, बोला. ओके, बर, ठीक आहे. ओके, ठीक. जय पाटील, हे जे वाघमारे म्हणून आयडी सापडले ना, हे वाघमारे जे आहेत ते सायबर सिक्युरिटी पोलीस ऑफिसर्स आहेत आणि गेले हे 3 महिने सस्पेंडेड म्हणून काम करतात. सस्पेंडेड आहे ते. यात आता 27 तारखेला यांची जॉईनिंग होणार आहे पुन्हा. ते रागामुळे त्यांना सस्पेंड केलं होते, पण पुन्हा त्यांच्या हातामुळे काय वाईट कृत्य घडू नये म्हणून आपण त्यांना वेळीच रोखलं पाहिजे. चला गाडी करा. ओमकार, इथून पुढे मी एकटाच जाणार आहे. तू लवकर घरी जा. नाही शिखर, मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. ओमकार, पुढे काय होईल माझ्यासोबत मला काहीच सांगता येत नाही. तू एक काम कर, तू लवकर घरी जा. नाही शिखर. ओंकार, ऐक माझं. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. तुझी गरज आहे घरी. आणि तुझी गरज आम्हाला आणि या देशाला आहे. लक्षात ठेव, येत्या 2 दिवसात तुला तुझी पोस्ट पुन्हा मिळणार आहे. तुला वर्दीमध्ये पाहण्यासाठी तुझे आई बाबा किती तळमळत आहेत. त्यांच्यासाठी तो दिवस अंधारातल्या पहिल्या सूर्यप्रकाशासारखा असणार आहे. काळजी घे, आम्ही तुझी वाट पाहतोय. मिस्टर शेखर वाघमारे, शेवटी पोहोचलाच माझ्यापर्यंत.
आता पोहोचलेस परत जाणार नाहीस. या देशातल्या प्रत्येक माणसाला मूर्ख बनवलं जाऊ शकते, फक्त त्याला काही गोष्टींची लालच द्यावी लागते. मग तो आपले पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन जाते. मग आम्हा हॅकरला हे सगळं सोपं पडतं. आणि तुमच्यासारखे किती जरी ऑफिसर आले ना तरी आमच्या सरकारला थांबवू शकत नाही. तुझ्यासारखे कित्येक हॅकर जरी जन्माला आले ना ते माझ्यासारखे ऑफिसर्स अजून भारतात आहे. सर इज डेड. पंचनामा करायचा, रिपोर्ट पोस्टमॉर्टमला पाठवायची. पोस्टमॉर्टम दाखवून द्यायचं रिपोर्टमध्ये की सेल्फ डिफेन्ससाठी मारला गेला म्हणून. ठीक आहे पाटील? ओळखलं का पाटील याला? गेले 3 महिने सस्पेंड ऑफिसर आहेत. आज त्यांच्याकडून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली, ते जरी ऑफ ड्युटी असले तर ते कर्तव्यातून त्यांचे मुक्त झालेले नाही आहेत. त्यांच्या अंगाच्या वर्दीवरून त्यांनी एक शिकवण आपल्याला दिली की अंगावरची वर्दी ही फक्त अंग झाकण्यासाठी नसून त्या देशावरती ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या संकटावरती मात करण्यासाठी ही अंगावरची वर्दी आहे. बरोबर सर. आज अभिमान वाटतो मला तुमच्यासारख्या लोकांची या देशाला अत्यंत गरज आहे.